आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगासाठी आधी मसाला भाजून घ्यायचा. पहिल्यांदा धने आणि इथे टाकायचं. गरम मसाला टाकलेला आहे यात. चांगलं भाजून घ्यायचे. धने, लवंग, मिरी वगैरे चांगले भाजून घ्यायचे. मसाला चांगला भाजला म्हणजे भाजी चांगली होते. चांगला लालसर पण भाजून घ्यायचे तेलात. फुटाण्याने भाजी थोडी घट्टसर येते. मीठ आणि थोडी हळद टाकून शेंगा शिजायला ठेवायच्या. थोडे शिजवून घ्यायच्या. आता आपण मसाला वाटून घेऊ. तोपर्यंत आपल्या शेंगा शिजतायत. चला आता आपण बघूया शेंगा शिजल्या का नाही. अशा शेंगा शिजवून घ्यायच्या. आता आपण या शेंगा काढून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवायची. कढई थोडी गरम होऊ द्यायची. आता यात टाकायचे 2 पळे तेल. तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचं. आता आपण भाजून घेतलेला मसाला वाटून घेतलाय. थोडी मिरची, हळद आणि थोडा काळा मसाला. मसाले चांगले तेलात होऊ द्यायचे. मग वाटून घेतलेला मसाला सोडायचा. सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. मसाला चांगला परतल्यावरती उकडलेल्या शेंगा पहिल्यांदा पाणी घालायचं. मसाला हलवून घ्यायचा. मग नंतर त्यात शेंगा घालायची. आपल्याला जशी क्वांटिटी पाहिजे तसं भाजीमध्ये पाणी टाकायचं. आम्हाला थोडी घट्टच भाजी आवडते म्हणून आम्ही अशीच बनवतो. एक उकळी काढून घ्यायची. भाजी चांगली उकळू द्यायची. उकळल्याच्या नंतर याच्यात वरून कोथिंबीर सोडायची. आणि याच्यासोबत भाकरी किंवा चपाती, भात कशासोबतही चांगली लागते भाजी खायला.